हॅलो, मी शलाका. आज मी तुम्हाला रेडीमेड मॅक्सीचं अल्ट्रेशन कसं करायचं ते दाखवणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी कोणालाही समजेल इतक्या साध्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मॅक्सी ओपन करून घ्यायची आहे. तिचा घेर किती आहे, मॅक्सीची कटिंग कशी आहे, ए लाईन पद्धतीची आहे की घेरवाली आहे, हे चेक करून घ्यायचं. नंतर मग आपण मॅक्सीची मापं बघून घ्यायची पहिल्यांदा. चेस्ट किती आहे, शोल्डर किती आहे, कारण मॅक्सी ही फुल शोल्डरने शिवलेली असते. कटिंग फुल शोल्डरने केली जाते त्यामुळे. आणि स्लीव किती आहे, स्लीवची उंची किती आहे, कस्टमरने आपल्याला स्लीवची उंची किती ठेवायला सांगितली आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्यांदा चेक करून घ्यायच्या. मॅक्सी पूर्ण ओपन करून मॅक्सीची उंची किती आहे ते आपण चेक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि जर आपल्याला मॅक्सीची उंची कमी करायची असेल तर ती सर्वात शेवटी करायची, कारण फिटिंग केल्यानंतर आपण अगदी व्यवस्थितपणे मॅक्सीची उंची कमी करून घेऊ शकतो. खालच्या घेराच्या साईडने आपण फोल्ड करू शकतो. ऑल्ट्रेशन करताना पहिल्यांदा मॅक्सी उलटी करून घ्यायची आणि मग जर आपल्याला स्लीव कमी करायला सांगितली असेल स्लीवची उंची, तर स्लीव आपण मॅक्सीपासून वेगळी करून घ्यायची. म्हणजे ओपनरच्या साहाय्याने किंवा सुईच्या साहाय्याने आपण जी शिलाई घातलेली असते मॅक्सीला ती ओपन करून घ्यायची आणि स्लीव बाजूला करून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. हे पहा, अशा प्रकारे स्लीव वेगळ्या करून घेतल्या आहेत मी. आणि आता आपल्याला बाकीची ऑल्ट्रेशन कसं करायचं ते बघायचं आहे. इथे मी मॅक्सी ओपन करून दाखवली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅक्सीचं ऑल्ट्रेशन हे वरच्या साईडला म्हणजेच कमरेच्या वरती जास्त केलं जातं, कारण मॅक्सी ही घेरदार असते त्यामुळे. इथे बघा, मुंडा मॅक्सीचा मी स्लीव ओपन केल्यानंतर पुढच्या साईडचा जो मुंडा आहे तो एक्स्ट्रा आहे एका साईडचा. दुसऱ्या साईडचा दोन्ही मुंडा सेम आहे पुढून आणि मागून. ते आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला शोल्डरचं माप घालायचं आहे. इथे मी 4.5 इतका शोल्डर ठेवलेला आहे, कारण आपण स्लीव अटॅच केल्यानंतर तयार शोल्डर पट्टी ही 3.5 इंच इतकी असली पाहिजे. म्हणजे ती छातीचं जितकं माप आहे त्यानुसार शोल्डर पट्टीचं माप ठराविक असं असतं. आता इथे बघा, मी शोल्डर कट करून घेतला दोन्ही साईडने. त्यानंतर आपण चेक करायचा शोल्डर किती होतो आहे तो संपूर्ण शोल्डर. आणि नंतर मग मुंड्याच्या साईडला आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. आणि आता आपण फिटिंगची मापं घालणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप मॅक्सीची ऑल्ट्रेशन करायचं आहे. अगदी परफेक्ट मॅक्सी बसते. इथे मी 38 चेस्ट असलेल्या साईजची फिटिंग करत आहे, त्यामुळे मी इथून मधल्या सेंटरपासून 9.5 इंचावरती दोन्ही साईडला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मापं घालून घेतली आहेत. आणि शिलाई माया 1.5 इंच इतकं मी शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. आता इथून ए लाईन कटिंगची मॅक्सी असल्यामुळे आपल्याला कमरेपर्यंत सरळ अशी कर्व शेपमध्ये फिटिंग करून घ्यायची आहे. किंवा तुम्ही सीट घेरपर्यंत पण ठेवू शकता, कोणाला आवडत असेल त्यानुसार. प्रत्येकाला कसं फिटिंग वेगळी आवडते, त्यामुळे इथे कमरेपर्यंत मी ठेवत आहे कर्व शेप. आणि कमरेच्या खाली थोडं सीट घेरच्या इथून थोडासा शेप देऊन आपल्याला कर्व शेप देऊन व्यवस्थित असं फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता खालून जर तुम्हाला मॅक्सी फोल्ड करायची असेल उंचीसाठी, कारण शक्यतो ही मॅक्सी जी माझ्याकडे आलेली आहे फिटिंगसाठी ती जास्त उंच नव्हती, त्यामुळे जेवढी फिटिंग होती मी खालून फक्त 1-2 इंच फोल्ड करून घेणार आहे. त्यामुळे आता आपण स्लीवची हे पहा उंची 5.5 इंच ठेवली आहे इथे मी. छान बसते 5.5 इंच फिटिंग. आणि तिथून आपण अर्धा इंच शिलाई माया घेऊन सरळ रेष देऊन नंतर मग कर्व शेप देणार आहोत. आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे स्लीवचा. आणि नंतर मग व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे.
फक्त आपण स्लीव ओपन करताना लक्ष द्यायचं की काय काय जे रेडीमेड मॅक्सी असतात ना तिथे स्लीव अशी फोल्ड केलेली असते, नंतर मग ओपन केल्यानंतर स्लीव जेव्हा आपण कटिंग करून पुन्हा जॉईन करतो ना तेव्हा ती पुरत नाही, त्यामुळे पहिल्यांदा लक्ष द्यायचं. हे पहा, छान अशी फिटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मी घालून दाखवली आहे मॅक्सी तुम्हाला. शोल्डर परफेक्ट आहे, स्लीव पण परफेक्ट बसली आहे आणि बघा लेंथ पण अगदी छान अशी बसलेली आहे. आपण मॅक्सी घरगुती रोज वापरतो, त्यामुळे हा व्हिडिओ खूप जरुरीचा होता.